$80,000 का बोले तेरा घर चला जाएंगे इसमें। मोरिया डाकू, माझा डाकू, डाकू जाऊ का? पोचल्यावर फोन कर, बघू डाकू कसं दिसतोय। राजा किवाड़ बंद करना, डाकू आ गए। पोचल्यावर फोन नाही मेसेज करून, आणि काय खाल्लंय? फोन करायला बॅलन्स नाही। आता काय खाल्लंय? तू दिलं तर खाईन ना। चल मग देते। नको नको आता राहून दे। चल लवकर नको नको खाऊन घे चल। नको नको असं कुठं उपाशी जाते? राहून दे, तुला लय काळजी आहे माझी, माहिती मला। असं जाऊ का? परत येईल का मग तुला हाय बाय करायला? जाऊ का? काय खाल्लं आधी सांग। पप्पांना सारखं इथं कॅमेऱ्यात दिसायला लागले। आधी काय खाल्लं सांग। काहीच नाही खाल्लं। का? मग उतर खाली, खाऊन घे चल। खाल्लंय मी मगाशी काय खाल्लं? एकदा 5 चपात्या खाल्ल्यात आणि रोटी। नाटक सांगू नको, खाली उतरून खाऊन घे चल। नाही नाही चल चल लवकर। खाल्लंय अगं मगाशी रोटी भाजी। असं उपाशी राहून त्या सगळं वाळतंय। ए जाऊ का गोरिल्ला? ए गोरिल्ला तर हाय गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग। तर कसे आहेत तुम्ही सगळे? व्यवस्थित ना? ब्लॉग बघून मज्जा वाटते का नाही? तुम्हाला कसं वाटतंय ब्लॉग बघून कमेंट मध्ये सांगा। आणि आता आज चालले मी साताऱ्याला, म्हणजे आधी जाणार आहे बारामतीला। बारामतीला ताई आहे माझी, ताईला भेटणार आहे। एक ताईकडे काम आहे माझं अर्जंट, त्यामुळं बारामतीला जावं लागतंय। मग आज बारामतीला जाणार आणि मग उद्या साताऱ्याला जाणार आहे। म्हणजे मागचा जो ब्लॉग होता आपला साताऱ्याचा, तर त्याच्यात काय झालं, म्हणजे मला अर्जंट पुण्यात काम निघलं माझं, त्यामुळे मला पुण्यात यावं लागलं। आणि मला काय तो एन्जॉय करता नाही आला, नाही का? म्हणजे आम्हाला पवायला बिवायला जायचं होतं दिव्याला मला, पण काहीच एन्जॉय नाही करता आलं। त्यामुळं मग आता मी परत चालले तिकडं, काम होतं म्हणून मी आले होते इकडं, आता परत चालले तिकडं। तर ब्लॉग कंटिन्यू करा। घरचे मला सोडत नव्हते। आता किती वाजलेत? आता वाजलेत काहीतरी 7 वाजलेत। 7 वाजता निघाले। घरचे तर अजिबात सोडत नव्हते, बाप्पा तर लय ओरडत होते, म्हणजे मला रात्रीचं बाहेर जाऊन नाही देत। रात्रीचं मोठी गाडी नको चालवू म्हणतात, सकाळचं जात जा, आणि बिलकुल पण सोडत नव्हते। तरी पण लय फोर्स केला मी, नाही का? एकदम नाही मला जायचंच आहे करून आले। आणि पप्पा मला बोलत होते तू जास्त लाडात येऊ नको, नाही जायचं। तरी पण नाही का, जरासं त्यांचं मन नाराज करून आले, कारण की जावं तर लागणारच आहे परत। नंतर ना मला लवकर यायचे इकडं, आणि पप्पा मला जाऊन देत नव्हते, त्यामुळं काही नीट बॅग पण नाही भरली। हाय तसेच कपडे आणून गाडीत टाकलेत। थांबा तुम्हाला दाखवते कसे कपडे टाकलेत गाडीत, कसे टाकलेत बघा। हाय तसेच गाडीत आणून टाकले पटपट। जे हाताला येईन ते टाकत सुटले डायरेक्ट। भरले 3-4 दिवसाचे कपडे बस झाले आपल्याला एवढे। हाय तसे गाडीत टाकले पटकन, आणि लगेच गाडीला स्टार्टर मारला आणि लगेच पळून आले। आता चालले, आता बघू घरचे येणार आहेत परत तिकडे गावाला, ते जर मला भेटले तर ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेलच। चलो 3 hours later. तर फायनली आले ताईपाशी। मला बघून लय खुश झाली ताई। जेवायला काय केलंय? वडापाव? नाही वडापाव नाही, मग गेल्यानंतर दाखव। गेल्यानंतर ना का स्पेशल मेनू आहे? कपडे बघून हे बघा, हाय तसं टाकलंय। बॅगेत तर काय भरलंच नाही, बॅग मोकळी आहे आणि कपडे असे टाकून दिलेत। चलो भाई। जेवणाची तयारी चालू झाली। जेवण तयार होतं आधीच। आमरस सांगितलंय आणि बटाट्याची भाजी वाढते। आहे का आमरस? अरे सॉरी। आमरस पण आहे, बटाट्याची भाजी आहे, अजून चपाती आहे इथं मस्तपैकी गरम मस्तपैकी जेवण करून। तर आता फायनली 2 तासानंतर पोचले ताईच्या घरी। आता जेवण करणार, जेवण करून झोपून जाणार। सकाळी सातारला जाणार आहे, तर तिकडे गेल्यानंतर बघू कोणी सोबत, काय कळेलच तुम्हाला। The next day. तर आलोय आता आम्ही सातारमध्ये, तर बाईला पिकअप केलंय
आता जाऊन झोपणार, सकाळी कुठेतरी बाहेर फिरायला जाईन सातार मध्ये. हा उद्या आल्या लगेच पावायला. मागच्या वेळेस प्लॅन केलता पण कॅन्सल झालं होतं. हा या टायमिंगला बहिणी लोकेशन वगैरे सगळं बघून ठेवले. मग आता बघू काय करते, नेते का फसवते काय माहिती, बघू. A few minutes later. लॉलीपॉप आलाय आमचा. खा लाजू नको. आतापर्यंत माझ्यावरती कोणत्याच बहिणीने एवढं प्रेम केलं नसेल तेवढं दिव्याच्या बहिणीचं प्रेम आहे दिव्यावर. तर गाईज आत्ता वाजलेत 12:48. आत्ता येऊन बसले होते इकडं. झोप म्हणजे येत नव्हती. जेवण वगैरे झालं, ब्लॉग मध्ये बघितलंच तुम्ही. जेवण झालं, येऊन बसले निवांत शांत. असलं भारी लोकेशन आहे इकडं. म्हणजे 4 भिंती म्हणून असं काहीतरी स्पॉटचं नाव आहे. या एवढं भारी इथं. म्हणजे मी सेकंड टाइम आले, फर्स्ट टाइम आले होते ना तेव्हा तर मला खूप आवडलं होतं, पण तेव्हा ब्लॉग नाही शूट करता आला. आता शूट करते. तुम्ही व्ह्यू बघा कसा आहे. तर मध्ये आले फिरायला तर इकडे नक्की या. खूप भारी आहे, एकांत आहे, असं मस्तपैकी थंड वार बिर आहे. उन्हाळ्यात पण थंड हवं आहे. The next day. तर गाईज रात्री येऊन दमलो, आल्यावरती झोपलो होतं. आता माझ्यासोबत नाही परत उद्या आहे. आम्ही 4 जण आलोय आता पवायला. चला तुम्हाला लोकेशन दाखवते. तर मला मम्मीचा गॉगल सापडलाय इथं. बघूयात मला कसं दिसतोय. काय 80,000 का गॉगल है, तेरा घर चला जाएंगे इसमें. तेरा घर इसमें चले जाएगा पूरा. बात मत करो बड़े बड़े. म्हटलं मी नेमकी असं कसं गोगल एकदम असं डोळ्याला चिटकतोय. मम्मीचा गॉगल आहे आमचा. हसू नका रे, मम्मीला राग येईल. तसं नाही, मला वाटलं तू असला कधीपासून युज करायला लागली का, म्हणून मी आधी विचार करत आणलं होतं. ऊन लागलं तर जरा नाही का पाहिजे ना काहीतरी. असं आहे का आपला, असं दिसतंय गॉगल. शाळेत उतरायचे म्हणून मेकअप चाललाय सेटचा. लिपस्टिक लावते का, बाकी काय नाही. तोंड काळं दिसतंय, नको घेऊ मला असं. म्हणजे गोरी दिसती तरी पण. घ्या. कुठला फोन आहे, प्रोमॅक्स म्हणून का? झालं. तर गाईज आमचं काय ठरलंय माहितीये का, जर दिव्या पाण्यात नाही आली काही विषय नाही, नको येऊ दे, पण आम्ही पुण्याला जास्तोपर्यंत आमचा खायचा प्यायचा राहायचा खर्च सगळं दिव्या करणार. मी घरी आणि आम्ही जाईपर्यंत हिला स्कॅनर पाठवत राहणार. पुण्यापर्यंत पोहोचेपर्यंत आम्ही दोघी पण. आणि नेट कंटिन्यू ऑन पाहिजे. नेट जर ऑफ झालं गाडी वळवून परत सातारला. परत जेवढा खर्च आहे तेवढा हिला द्यायला लागणार. काय म्हणणं उदय तुझं. आणि दुसरीकडे का, नाही पाणी आली पाहिजे ना, पाण्यात आली पाहिजे. आणि संध्याकाळी पाण्यात बसायला पण कोण आलं तरी पाण्यात मी पाण्यात डायरेक्ट फेकणार आहे. हा जर पाण्यात नाही आले तर स्कॅनर पाठवणार, बिल भरायचे. बहीण आहे तुला घरात सांभाळाय. एक कमी झालं तर काय फरक पडणार नाही. 4 बहिणी आहेत घरी. मित्र आहे तुम्ही. तू एक कमी झाले तरी काही फरक पडणार नाही घरच्यांना, काही विषय नाही. तुझ्यामुळे यार पाण्यात उतरायला आली यार दिव्या. आता उतरायला घेऊन आली. डबा काय जेवायला आणले का इथं. अरे पण भाजी चालली. अरे खूप लाख, तू 1 लाखात नुसता डबा घेऊन आलायस. काय आणले डब्यात. चाललोय जेवायला. डब्यात काय आणले डब्यात काय आणले खोल. चपाती आणि मोका. बघू. मोका आणलाय. मोका खाल्लेला आणले काय. नाही धुवा आणलाय डबा इथे भरलेले. मी म्हटलं जेवायला घेऊन आले. आम्ही आलोय लोकेशन वरती. कसं आहे स्विमिंग पूल. नाही मी तिथे उतरणार. एवढं पण नाही घाबरत. इथे उतरायचं. तू इथे उतर, मी तिथे उतर. तुम्ही उतरूच नका ना त्यापेक्षा. काय यार, बघ कसं आपल्यावर ट्रिप करते.
पोहायला येत नाही रे. एक काम करा, तुम्ही इथं उतरा, आम्ही मध्ये उतरतो. आणि ठीक आहे, आता आम्हाला पोहायला येत नाही म्हटलं ठीक आहे, आम्ही एवढं ऍडजस्ट करू शकतो. पवायला येत नाही हा ना यार. आधी सांगायचं नसतं घेऊन आलं तुम्हाला. जाऊ आपण. आम्ही जातो. उद्या काही मासे पकडतोय. खेकड्यातला काय याच्यात कुठे दिसतोय तुला? मला दाखव. कुठे नाही ना, नको उतरायला मग खेकडे. तुला काय लगेच चावणार आहे का रे? नाही, चावत. कुठे दिसतोय खेकडा? बघू खोल. एक पकडून दे ना यार. कशाला घरी काय पार्टी करायची काय नेऊन. पकडायला ग. खेकडा चावतो. अरे पण त्याला पकडायचं टेक्निक असते. बरं काय करायचं? काय करायचं, काढ तू कपडे काढ, डायरेक्ट आता इथं उड्या टाकायचं. हसदे चेहरिਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ करा का सुरुवात चालेल चला की. तू मार ना स्टार्ट. मी ए बाबा तू आणलंय म्हणलं, तू स्टार्ट मार. देऊया म्हणून देऊया. बघू कुठं जातो पाणी. डायरेक्ट नाकात. आमच्या काय कानात जात काय मग. नाही एमके पहिला उडी टाकणार आहे. हा एमके एमके नंतर उद्या टाकल. मी काय मी हे बघ आम्ही सारे पाय टाकणार. पाण्यात गेली तर मी जाणार. मी सगळ्यात लास्ट. बरं ठीक आहे. मी जाते पाण्यात पहिला. मी काय इथलं इथं उतरत. वेळेला टाक ना उदय. उदय नाही सॉरी उठ. सॉरी नाही सॉरी. I am sorry, Babu. उद्या गपके जागा गप नाही टाकत हा उभीर. हा ठीक आहे नाही टाकत. नाही टाकत, भीती नको वाटून घेऊ. आता थांबकी इथं थांबकी का पळते आता पळतेस का पळते. आता नाही टाकत की हाय की नाही. आम्ही तुम्ही काय शिववीर काय प्रकार रे. A few minutes later. ऐक ना, मागे जा एमके आणि पळत पळत जाऊन उडी मार. पुढे टाक, जोरात टाक. घडले कोण इथं. हा टाक. हसू नको. गणपती बाप्पा मोरया. दिवे टाकोडी अटक की मम्मी वरी ना. बोल किती वेळा. मला वाटलं बच्चे वाटते. मला पण तेच वाटलं होतं. अरे नाक धरलं पहिले, आता टाकते. हा जा चल. रिटेक का मला दाखव की ब्लॉग मध्ये. तुला थांब की तू पाण्यातच थांब. मच्छी नक्की मच्छी नाही येते. नाक धरायला लागतं मला. पाणी पिऊ नको ना. सॉस मोठा आणि मच्छी टाक. तू डायरेक्ट खोल. मला भीती वाटते. बाई जा ना यार, असं करते. जाऊ का. गणपती बाप्पा मोरया. लागले ना. माझ्या कुंडलीतील पाण्यापासून धोका आहे. तुझी मम्मी मला ओळखतील. खरंच माझ्या
माझ्या कुंडलीत लिहिलंय माझा ऍक्सिडेंट होऊन मरणार आणि पाण्यापासून धोका मग सावध. मस्त जोक मारा या हस रे हलकट हस. चला 3:30 वाजले. तिकडे जायचं ना मी. कॅनल पासून आत ते रस्त्याची शेजारची होती. काय हा राईट साईड. वरनं उडी मारायला लागते का? चौकोनी ना चौकोनी वीर ना. रानात आहे ना मध्ये तीच ना रानात. तिकडे गेलं तर RX पण आहे नाही. चल 3 hours later. तुझ्या विश्वास आहे. कि जो भरोसे वाले होते हैं वही भोसड़ी वाले भी होते हैं. हम तो डूबे सनम, तुम्हें भी ले डूबेंगे. टाके उडी. अरे एवढा दम तुला कसला दम लागलाय. बचाव. रडली. इकडे बघ. A few minutes later. स्पायडरमॅन बघून चाललं. अगं मग टाकी तिथंच उडी. थोडंच पाणी. ती पण थोडंच पाणी आहे तिथलं. बरं उडी नाही ना टाकायचं. मी पण पाहतो. आता वरून उडी. A few minutes later. 3, 2, 1 गो. मोरया. बाई फाचाडी नको. तर मित्रांनो आमचं झालं पाहून वगैरे. तर आता निघालोय आम्ही परत म्हणजे फ्लॅटवरती निघालोय. आता फ्रेश वगैरे होणार. बाहेर आलं तर येईन, नाही तर नाही मग घरीच असेल. दिव्याला जास्त जास्त करून दिवे पावले आमच्या मध्ये. मी बोलते. तर काही आता डिस्कस करूयात आपण. तुम्हाला सांगते दिव्या पाण्यात खूप वेळची उतरलीच नव्हती. आम्ही पहिल्यांदा जिथे ज्या लोकेशनला गेलेलो तिथे पण नाही. तिथे म्हणजे मी पण नव्हती उतरली आणि इकडे ही पण नव्हती उतरली. हिला शेवटी जबरदस्तीने उतरवली. लिटरली रडलीये रडत होती ती. चेहरा बघण्यासारखा होता. मला तर पोहता पण येत नाही. तरी पण तर राज म्हणून एक मुलगा आहे त्यांनी मला उतरवलं. डायरेक्ट ढकललं विहिरीत. तरी मी घाबरलेले. मी रडली नाही आणि ही रडली आणि हिच्याकडून एक्सपेक्ट पण नाही करते. कोणाला वाटलं पण नव्हतं ही रडल. आणि काय तर म्हणे मी डॉन. छोटा भीम छोटा भीम छोटा भीम छोटा भीम. आणि
लास्ट पर्यंत उडी नाही मारली हिनी. त्याच्यावरती मी 3-4 मारले, MK ने 3-4 मारले, पण हिनी काय लास्ट पर्यंत नाही मारली. पण जर आम्ही इथून पुढे जर पवायला आलोच तर या माणसाला आम्ही कधी घेऊन नाही येणार. हा, कारण की ह्याच्यामुळं मी एवढं घाबरले होते आज. कंटिन्यू म्हणजे यांनी मला 2दा ढकललं. किती वेळा ढकललं? 2दा ढकललं गेलं. हा, 2दा ढकललं. तिसऱ्यांदा ढकलाय गेलो पण पळून गेले राहणार. त्यांना फेकणार होतो. पळून गेले मी. बरं झालं पळून गेले, नाही तर परत ढकललं असतं मला. आता दिव्याला डेंजर रडली. पण दिव्याला आणि नैनाला पवायला येत नव्हतं, पण तरी पण ते पाण्यात उतरले आणि थोडं थोडं शिकलेत. आता जर उद्या आता भीती मारलेली. आता आम्ही कसं उडी मारू शकतो. भीती मारलेली. जिंदगीत फर्स्ट टाइम विहिरीत मी उडी मारली. उडी नाही मारली, मला जबर न काय ढकललं गेलं. पण हे बरोबर आहे, फर्स्ट टाइम कोण उडी मारत नाही. फर्स्ट टाइम उडी कोणच मारत नाही. खूप जण तुम्ही मला म्हटलं असतं ना तर मी मारली असती स्वतःची स्वतः. मी काय म्हटलं होतं, मी उडी मारू शकते, फक्त खाली पकडणार. नाही, हेच बरोबर आहे ना. पुरी जास्त करून पुरी भेटतात. बेल नाही पाहिजे. नाही बाबा, डायरेक्ट उडी मारायची. काय सेकंड टाइमला मला तुम्हाला ढकलायची गरज लागली का? लागलंच नाही. स्वतःहून टाकली. वरून पण ढकललंय मला. नाही ते ठीक आहे. आता उद्या जर आम्ही आलो तर उदयला नाही आणणार आहे. ते आमचे ठरले. हो, या माणसाचा चेहरा तुम्ही लक्षात ठेवा. कधी दिसला सातार मध्ये तर ओळख द्या, पण पवायला कधी येऊ नका याच्यासोबत. काय झालं सांग आता? दिव्याचं जाऊ पाहिजे तिला पाहिजे. फर्स्ट टाइम मी टाकली ना वरण खाली. ती उडी मारली ना तर तोंड माणसारखं होतं. पळ झालं तू गावलीच नाहीत ना. गावलीस आधी लपून बसली होती, पुढे जाऊन बसली होती बांधाव. आम्हाला दिसली. तिला म्हणलं मोबाईल ते माझं काम आहे. हिला जसं कळलं की हा ढकलणारी आहे, ही पळत गेली. हिला पकडली गावली स्वतःहून आली. नंतर तिथला घेऊन आलो आपण विहिरू घेऊन आलो. म्हणलं टाकोडी नाही टाकली. टाकोडी नाही पण म्हणलं खाली घेऊन जातो. खाली घेऊन गेलो. नंतर उडी मारली, तिला धक्कली. उडी पण नाही माझी, मी धक्कली. तेव्हा तिचं तोंड बघण्यासारखं होतं. रडली अक्षरशः. डोळे तोंडानं बारीक झालं होतं. आणि माझं तर मी चांगली गरीबासारखी उभं राहिली होती. राजाला डायरेक्ट मला घेऊन उडी मारली. मी तर जिंदगीत कधी उडी पण नाही मारली. भरपूर मजा आली. हा, खूप मजा आली. पण बघण्यासारखी चीज झाली आज. व्हिडिओ दिव्या दर्शन झालं. रडली रे घाणेरडं तोंड झालेलं तिथे. पहिल्यांदा रडले असेल माहिती का. आणि एमके तर थांबायला तयार नव्हती उडी मारताना. एमकेची मजा. एमकेनी 1-1.5 तास तर असंच घालवलं असेल. थांबा ना 5 मिनिटं द्या. 5 मिनिटं. मला उदय नको उदय थांब. मी मारते. 2 मिनिटं जायची, विहिरी डुकून बघायची, आपण मारायची. काय विहिरीत होती काय माहित नाही. खाली येत होती ती. काय विहिरीत होती तेवढं माहित नाही. मला असं वाटत होतं विहिरीतलं पाणी वाढते विचार करत बसली होती, म्हणून उडी मारत होती. तुम्ही विचार करा, येऊन एवढी घाबरत होती. आमच्या हाला त्यांनी काय केली? नाही तसं नाही विषय. मलाच भीती वाटत होती. मी लय दिवसानंतर न पवायला आले, त्यामुळे माझी अशी भीती वाढली होती आणि ह्याने अजून वाढवली होती भीती. त्यामुळं भयंकर डेंजर माणूस आहे. The next day. तर गाईज गुड मॉर्निंग. आत्ता वाजले 10. आत्ताशी आम्ही उठलोय. आता आज तर जायचंय पुण्याला. आता बघू कुठं जाणार आहे. बाईचं आवरलंय. बाईला कोणाला तरी भेटायला जायचंय आज, त्यामुळे सगळ्यांच्या आधी बाईने लवकर आवरले. दादा बनवतोय नाश्त्याला आमच्यासाठी डोसा. स्पेशल डोसा. कालचं चिकन राहिले ते पण खायचं. डोसा विथ चिकन. आज वार कोणता आहे? आज गुरुवार आहे. सगळं चालतंय. सगळे वार बघूनच राहिलेलं डोसा आणि चिकन मिक्स करून खाऊ. मिक्स करून. नारळ कशाला आला होता तुला? सत्कार केला होता. सत्काराची केली चटणी. सत्कार केलेला नारळ त्याचा बनवलाय डोसा आज. चटणी. चलो तर बघू मग कसा होतोय डोसा. आमचा डोसा तयार झालेला आहे. हे माझ्यासाठी, यांच्यासाठी, माझ्यासाठी स्पेशल आहे, यांच्यासाठी नकली आहे. हे बघा हे कसे हादडाय बसलेत लगेच. मला विचारलं पण नाही. मी यायच्या आधीच यांचं निम्मा संपलंय आणि माझं बघा अजून चालू आहे. मी ह्यांचा विचार करून थांबलेले. दोघं जरी खात असले तरी माझा विचार केला का तुम्ही? तुला तूप लावायचं होतं, आम्ही विदाउट तुपाचं खातोय. बरोबर. तुम्ही माझ्यासाठी थांबल्याबद्दल थँक्यू बरं का.
A few minutes later. खूप छान वाटतंय नाही ना तुझ्याकडे बघून. माझे कपडे एकदम व्यवस्थित घडी घालून ठेवतेस. अशी मैत्रीण मला 7 जन्म भेटावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना. देवा जागा करते ग, मैत्रीण येते बसायला जागा. हेच असते मतलबची दुनिया. कळलं असं ना आता तुम्हाला. मैत्रीण येते मैत्रिणीला जागा नको का? मला वाटलं माझा विचार केलास ग. माझे कपडे व्यवस्थित ठेवते. 2 दिवस पडलेली तेव्हा नाहीत मला विचारायला. हा सॉरी चुकला माझं. नेमकं मैत्रीण येते, मैत्रिणीसाठी एवढं करू शकतो. तिथं जरा खासच आहे. ठीक आहे म्हणजे आम्ही तर एवढं लांब ना आलो त्याचं काय नाही. तर गाईज आता आम्ही आलोय कास पठारला फिरायला. मग उदय तिकडे कसं काय तू? पोरी बघाय बाकी काही नाही. किती पोरी दिसल्या? अजून तर सुरुवात नाही झाली. आता सध्या आंटी दिसली. आता इथे सगळे आजी आहेत. काय उपयोग नाही. जा तू गाडीत बस. गाडीत बस उदय. उगाच आलाय तू इकडं. अरे वा. क्या कर रही हो? मुझे शर्म आ रही है. तर गाईज आता आम्ही आलोय कास पठारला फिरायला. लय भारी लोकेशन आहे इकडं नाही का. एकदम थंड थंड. उन्हाळ्यात सुद्धा एवढं पाणी आहे इकडं म्हणजे विचार करा. काय बोलू आता तुम्हाला. लोकेशन खूप भारी आहे. फुल कोकण साईडचं फील आहे. म्हणजे बहुतेक ही कोकण साईडलाच येतं. म्हणजे महाबळेश्वर साईडला येतं ही क्वालिटी. इथं आमचं चाललंय फोटोशूट. आणि इथे झोपलेत हातीची पिल्लं 3. कसे झोपलेत बघा. जेवायला काही कोण बोलवेला जेवायला कोण बोलवेला. जेवायला आली का इथं? बोलवायला पाहिजे ना. माझी इच्छा होती ग. चिकन एवढं चिकन खायला भेटलंच नाही आम्हाला. अरे काहीतरी चांगलं कर जीवनात. नाही जनाची तर मनाची तर ठेव. तर गाईज आता हे सगळे चाललेत सोडून. आता दिव्या पण जाणार थोड्याच वेळात. उदय पण जाणार आहे. उदय रडतोय पण त्याला म्हणलं जाऊन दे रडू नको परत येईन मी लवकरच. दिव्या तर काय रडून रडून काल उशी वल्ली झाली. काय आता काय बोलायचं. उद्या नेक्स्ट टाइम आता नी गर्लफ्रेंडला घेऊन ये. हा नाही का आता गर्लफ्रेंड नको बाबा. सिंगल आहे ती बरं झालं. नाही एकटा नको येऊ. बरं नाही वाटत तो असं एकटा आल्यावर तोंड पाडून बसतो आमच्या इथं. गर्लफ्रेंडला घेऊन ये. गर्लफ्रेंड तोंड पाडून नाही तोंड खाली घालून बसायला लागेल मला. चला उदय सर रड रड. ही का बळच भोंग बसरती. ही तर येणार आहे माझ्यासोबत पुण्याला. अगे ही जाणार चाललेत ना म्हणून रडते ग. खरंच लय वाईट वाटते. हसतोय तुला वाईट वाटते काय बोलतोय? अगे आपण यांना सोडून चाललोय म्हणून रडते मी. एमके हा का? चालते उतरा मग. चला. अरे मी नाही उतरणार. उतर तू पहिलं उतर सगळ्यात. नाही उतरायला लागेल. पुणे जोय मग उतर म्हटलं म्हणून उतर. A few minutes later. चालते. नको म्हणते. अरे एकदा तरी नको म्हणते. नाही जा जा लवकर जा. एवढं मी तुला केलं. नाही बाई बस का हात दिलाय तुला मी. हटाई नको करू. आय लव्ह यू. पुढच्या वर्षी लग्न करू आपण. चलो बाय बाय दिव्य दीदी. बाय बाय दिव्य दीदी. घ्या व्यवस्थित बॅग वगैरे. भेटू परत. उदय सर भेटू परत. बाय बाय. नीट जा. बाय बाय. काय नाही का पुण्याला जायचंय. चला पुण्याला जाऊ.
हॅलो हॅलो लेक चालली माहेरला. तर मित्रांनो आले फायनली मी पुण्यात, आता आले घरी. तर अजून माझे नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जे कोण चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. जसं प्रेम तुम्ही मला इंस्टाग्रामला देताय ना तसंच प्रेम मला युट्यूबला पण द्या. खूप खूप प्रेम द्या. असंच प्रेम माझ्यावरती राहून देत तुमचं कायम. धन्यवाद. ढकलू का? नको